राणे साहेबांवर मनापासून प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे राणे साहेबांच्या बद्दल विविध वक्त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण मला हे सौभाग्य लाभलं की अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी त्यांच्यासोबत काम करू शकलो आणि विधानसभेची कारकीर्द जी सुरू केली ती त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सुरू केली। त्यावेळी आमच्या भाजपचे नेते गोपीनाथरावजी मुंडे होते आणि सभागृहामध्ये आमच्या सर्वांचे महायुतीचे नेते माननीय नारायणराव राणे होते। आणि आता जे काही या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं ते माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा आणि माझ्या कानांनी ऐकण्याचा अनुभव मला हा घेता आला। मला त्याचा अतिशय आनंद आहे। मला आठवतं की सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं, 7 मिनिटाची संधी मिळाली, नीट तयारी केली होती, त्यामुळे 7 मिनिटात मांडता आला तेवढा विषय मांडला। पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली, त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे। आणि राणे साहेबांचा ऋणानुबंध हा त्या दिवसापासून जो सुरू झाला तो आज तागायत सातत्याने तो कायम आहे। खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती आत्ताच नितीनजींनी सांगितली। मुख्यमंत्री म्हणून मला बाहेरून पाहायला मिळालं, मंत्री म्हणून बाहेरून पाहायला मिळालं, कारण त्यावेळेस मी महापौर होतो, मी काही सभागृहात नव्हतो। 99ला मी सभागृहात आलो, ते विरोधी पक्ष नेते झाले। पण मी असं म्हणेन की माननीय राणे साहेब, माननीय मुंडे साहेब यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणं यापेक्षा मोठी पर्वणीच दुसरी नव्हती। कदाचित माझ्या संपूर्ण संसदीय जे काही यश मला मिळालं त्या यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर राणे साहेबांसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल की ज्यांनी त्यावेळी मार्गदर्शनही केलं आणि प्रोत्साहनही दिलं। विशेषतः त्यांची आणि माझी आवड एक होती आणि ती म्हणजे अर्थसंकल्प। अर्थसंकल्पावर राणे साहेब ज्यावेळी भाषण करायचे, कुठला तरी अर्थतज्ञ हा त्या ठिकाणी बोलतोय असा भास व्हायचा आणि अक्षरशः आकड्यांची चिरफाड करत ज्यावेळी राणे साहेब आपलं पूर्ण भाषण करायचे संपूर्ण सभागृह स्तब्ध असायचं आणि अर्थमंत्री चिंतेत असायचे की आता राणे साहेबांना उत्तर काय द्यायचं। आणि कधीच त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला परिपूर्ण उत्तर मिळू शकलं नाही, कारण अर्थशास्त्रातला एक एक नियम ते शोधायचे, त्यातनं कसा अर्थसंकल्प हा त्या नियमाच्या विपरीत आहे आणि राज्याचं कसं काय संकट आहे अशा पद्धतीनं हे सगळं मांडण्याचं काम ते करायचे। मला आजही आठवतं, युतीचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं किंवा तेव्हाचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर युतीच्या सरकारने कशा पद्धतीनं या ठिकाणी कर्ज वाढवलं असा एक व्हाईट पेपर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना हे माहित नव्हतं की समोर राणे साहेब आहेत। त्यांनी व्हाईट पेपर मांडला, एक तर राणे साहेबांकडे एक वेगळं सीआयडी खातं होतं, त्यांचं स्वतःचं होतं ते, त्यामुळे सरकारचा कुठलाही कागद तयार झाला तो मंत्र्याकडे पोचायच्या आधी राणे साहेबांकडे पोचायचा। त्यामुळे हा जो व्हाईट पेपर आहे हा छापायच्या आधी राणे साहेबांकडे होता, त्याचं उत्तर तयार होऊन तिकडे व्हाईट पेपर मांडल्याबरोबर व्हाईट पेपर किती बोगस आहे आणि ही खरी आकडेवारी आहे आणि ही कशी बरोबर आहे याचा एक भगवी पत्रिका
ही त्या क्षणी राणेसाहेबांनी मांडली आणि त्या सरकारची पूर्ण हवा काढण्याचं काम हे राणेसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं मी बघितलं. त्यामुळे खरं तर या सभागृहामध्ये बजेटवर कसं बोललं पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला स्वतःला त्यात खूप इंटरेस्ट असल्यामुळे मी 2002 साली बजेट कसं वाचावं असं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचं विमोचन कोणाच्या हाताने करायचं. राणेसाहेबांपेक्षा मोठं कोण आहे, राणेसाहेबांपेक्षा यातली अथॉरिटी कोण. मी राणेसाहेबांकडे गेलो, म्हटलं दादा माझं असं असं पुस्तक आहे, आपल्याला याचं विमोचन करायचं आहे. मला म्हणाले अरे मुख्यमंत्र्याला बोलो. म्हटलं तुमच्या हाताने करायचं आहे. म्हणाले नाही मुख्यमंत्र्यांच्या हाताने कर. म्हटलं माझा काही मुख्यमंत्री विलासरावजी होते पण माझा काही फार मी नवीन होतो, माझा काही फार संबंध नाही आहे. म्हणाले मी त्यांना सांगतो ते याचं एवढं चांगलं पुस्तक तू लिहिलेलं आहे, मी तर राहीनच पण हे पुस्तकाचं विमोचन हे विलासरावजींच्या हस्ते झालं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी विलासरावजींच्या हस्ते त्याचं जे काही विमोचन आहे ते झालं. मला आजही आठवतं की 2004 साली 3 साली ज्यावेळी डिसेंबरच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार द्यायचा जी समिती बनली होती, त्या समितीने राणेसाहेबांची चर्चा केली. राणेसाहेब होते, मुंडेसाहेब होते, माझी पहिली टर्म होती. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी परफॉर्मन्सवर आधारित उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार द्यायचा असेल तर तो तुम्ही देवेंद्रला द्या. आणि त्यांच्या शिफारसीने किंवा त्यांच्या पुढाकाराने मला त्या काळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार पहिल्याच टर्ममध्ये त्या ठिकाणी मिळाला. खरं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं, राणेसाहेब ज्यावेळी एकेका विषयावर बोलायचे, मला असं वाटतं की वाभाडे काढणं या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ म्हणजे त्यांचं भाषण असायचं. आणि कुठल्याही मंत्र्यांनी फाईल सही केली की त्याच्यातली नोट राणेसाहेबांकडे असायची आणि मग त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार असेल, भ्रष्टाचार असेल तर मात्र राणेसाहेब असं झोडपून काढायचे की त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा दरारा हा विधानसभेमध्ये आम्ही बघितला. मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं, आम्ही सगळे त्यांचे सैनिक होतो आणि मला असं वाटतं की 99 ते 2004 हा महाराष्ट्र विधानसभेतला जो विरोधी पक्ष आहे हा त्याच्या आधीच्या इतिहासात झाला नाही आणि त्याच्या नंतरच्या इतिहासात झाला नाही. अशा प्रकारचा विरोधी पक्ष आमचा होता. आमचे नेते राणेसाहेब होते आणि आम्ही सगळे शिवसेना भाजपचे लोक आणि विशेषतः आम्ही सगळे तरुण आमदार असे तुटून पडायचो की त्या ठिकाणी सरकारला पळताभुई थोडी व्हायची. मी खरंच सांगतो आम्ही विरोधी पक्षात होतो पण कधी विरोधी पक्षात असं वाटलं नाही, कारण राणेसाहेबांचा दरारा असा असायचा की त्यामुळे आपणच सत्ता पक्षात आहोत असा भास आम्हाला व्हायचा. आम्हाला थांबवण्याची हिंमतच कोणामध्ये नव्हती, कारण आमचे नेते राणेसाहेब होते. आणि म्हणून हे जे काही त्यांचं जे कार्य होतं त्यातनं इतक्या गोष्टी या शिकायला मिळाल्या. पलीकडच्या काळामध्ये खरं आहे की ते समोर गेले पण मंत्री म्हणून नाही. म्हणजे मला हे आठवतं की आता उल्लेख खरं म्हणजे करावा करू नये पण ज्यावेळेस भुजबळ साहेब गेले आणि भुजबळ साहेब गेल्यानंतर समोर गेल्यानंतर 99 ते 2004 मला आठवतं की इतका त्रास आमच्या बाकावरचे लोक भुजबळ साहेबांना द्यायचे. खूप भुजबळ साहेब हे पुरून उरायचे. पण राणेसाहेब गेल्यानंतर मात्र कोणीही कधी त्यांना त्रास दिला नाही, कधी त्यांचा विरोध केला नाही. कारण तिथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती होतं की राणेसाहेब जे तिकडे गेले आहेत ते मनाने गेले नव्हते. जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्यावेळी आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या म्हणजे बजेट हे वोटिंगमध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो आणि प्लॅन एक्झिक्यूट होणार. राणेसाहेब त्या सरकारचे एक 10, 12, 15 कारण फारच कमी डिफरन्स होता
15-20 आमदार गायब करायचे, त्यामुळे आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त असायची. आणि अशा वेळी अचानक कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. ते जे काही शल्य त्यांचं असायचं ते अतिशय जवळून मी बघितलेलं आहे. मी लहान होतो त्याच्यामुळे राणेसाहेब असतील, मुंडेसाहेब असतील, सगळी कामं मला सांगायचे. त्यामुळे आमचं सभागृहात काम संपलं की राणेसाहेबांच्या चेंबरला आम्ही जाऊन बसायचो. त्या सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहायची संधी मला मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेस राणेसाहेब गेल्यानंतर आणि मला हेही आठवतं की विशेषतः एक असा काळ तो बघितला की काही लोक विरोधी पक्षात होते पण ते राणेसाहेबांसोबत होते. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही सभागृहामध्ये आम्हाला पाहायला मिळायची. पण हे सगळं राणेसाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि प्रेमाने कमावलेलं होतं. राणेसाहेब हा व्यक्ती अतिशय दिलदार व्यक्ती आहे. त्यांनी कधीच मोजमाप ठेवलं नाही. पण जर कोणी मोजमाप केलं, हजारो लोक असे असतील की ज्यांचं जीवन बदलण्याचं काम हे राणेसाहेबांनी केलं. शेकडो लोक असे असतील की ज्यांना मुंबईमध्ये कधी जन्मात घर घेता आलं नसतं, पण त्यांना घर देणारे राणेसाहेब होते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गरिबांना घर देण्याचे संदर्भात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा अधिकार होता, त्या अधिकाराचा वापर हा गरिबांकरता करणारे हे राणेसाहेब होते. आणि म्हणूनच राणेसाहेब कुठेही असले तरी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे अशा प्रकारचे लोक उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं म्हणजे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये राणेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक सर्वमान्य नेतृत्व म्हणून आपली पकड बसवली होती. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वैयक्तिक नारायणराव राणेसाहेबांना मानणारे असा एक फार मोठा वर्ग हा त्यांनी तयार केला होता. त्यामुळे तीच खऱ्या अर्थानं पुढची त्यांच्या राजकारणाची जी शिदोरी आहे ती शिदोरी आपल्याला ती पाहायला मिळते. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत शिस्त असली पाहिजे हा त्यांचा आग्रह. सभागृहामध्ये पूर्ण वेळ बसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह. चर्चांमध्ये भाग घेतला पाहिजे हा त्यांचा आग्रह. आणि कुठलंही काम करायचं तर ते गुणवत्तेनंच करायचं. गुणवत्तेमध्ये राणेसाहेब कधी तसूभरी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्यांनी उभे केलेले प्रकल्प असतील, ती मेडिकल कॉलेज असू द्या किंवा गोशाळा असू द्या, कुठलाही प्रकल्प तुम्ही बघा, गुणवत्तेच्या अत्युच्च पातळीवर त्या ठिकाणी काम करायचं ही त्यांची नेहमीच त्या ठिकाणी परिपाठी राहिली आहे. आणि म्हणूनच जर कुठे, जसं नितीनजीने सांगितलं, कुठेही गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज होत असेल तर बेधडक सांगणारे राणेसाहेब आहेत. मला असं वाटतं की राणेसाहेब कधी पोटात ठेवूच शकले नाही. त्यांच्या भावना ज्या असतील त्या तोंडावर सांगण्याचं काम ते करतात, कोणाला आवडो की न आवडो. पण कसं पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणेसाहेबांना मी बघितलं. आजही एखादी गोष्ट आवडली नाही, मला वेळ घेतात, घरी येऊन सांगतात, रागवतात, हे चुकलं म्हणून सांगतात, पण त्यांचं प्रेम मात्र कधी कमी होत नाही. मला ते नेहमी असं म्हणतात, राणेसाहेब जेव्हा जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मला म्हणतात
बघा, मला एखादा जर राग आला ना तर मी त्या ठिकाणी बेमुरुवत असतो, मी काही त्याला सोडत नाही. पण तुमच्या समोर आल्यानंतर माझा राग निघून जातो. तुम्ही काय करता मला माहिती नाही, पण माझा राग निघून जातो. अशा पद्धतीनं मला खरं म्हणजे अतिशय प्रेम हे राणे साहेबांनी या ठिकाणी दिलं. आणि राणे साहेबांचा खरं म्हणजे मी असं म्हणेन की या सगळ्या यशामध्ये, या वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं नीलम बहिणी ज्या आहेत, हे जे लेडी लक आहे हे अत्यंत महत्वाचं असं माझं मत आहे. अतिशय शांतपणे वहिनी या सगळ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या. आणि आज ही देखील आनंदाची गोष्ट आहे की नितेशजी असतील किंवा निलेशजी असतील, या दोघांनी राणे साहेबांचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी चालवलेला आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या प्रकारचं बाळकडू हे त्यांना मिळालं, त्यातून भविष्यकाळ या दोन्ही तरुण नेत्यांचा अतिशय उज्ज्वल आहे हे आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो. राणे साहेबांच्या जीवनामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वेगळं स्थान आहे. ते जरी त्या काळात पक्ष सोडून गेले, पण आजही बाळासाहेबांचं नाव घेतलं तर राणेसाहेब इतकं भरभरून बोलतात, इतक्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. त्यातली प्रत्येक आठवण ही अतिशय आपल्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये तो जो काही आशीर्वाद श्रद्धेय बाळासाहेबांचा मिळाला तो ते कधीच विसरले नाहीत. आणि सदैव त्यांची आठवण ठेवत त्याच मार्गानं चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणूनच नितीनजी जे म्हणाले की ते कुठेही असले तरी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आणि विशेषतः कोकणाच्या बद्दल त्यांचं प्रेम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोकणाच्या विकासाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं जर या विकासाला दिशा देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते राणेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि आजही कधीही जर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तर त्यांचा पहिला विषय तोच असतो, कोकणाचा जीडीपी कसा वाढवायचा, कोकणाचं पर कॅपिटा इन्कम कसं वाढवायचं, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा वाढवायच्या. मला असं वाटतं की राणे साहेब तसे तर महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते, देशाचे मंत्री म्हणून काम करायला त्यांना संधी मिळाली, पण त्यांच्या हृदयामध्ये मात्र सातत्याने कोकण हा आपल्याला त्या ठिकाणी जिवंत दिसतो, स्पंदित दिसतो. आणि मला असं वाटतं की हे जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, आज जरी ते 75व्या वर्षात पदार्पण करत असले तरी आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे राजकारणातली कारकीर्द ही तशी ज्याला प्रगल्भता म्हणते ती 60व्या वर्षी चालू होते. त्यामुळे 75 हे काय वय नाही. उलट मला असं वाटतं की आता हा एक पडाव आहे आणि यानंतर राणेसाहेब अजून खूप नेतृत्व तुम्हाला करायचं आहे, आम्हाला खूप मार्गदर्शन करायचं आहे. आणि जसं नितीनजीने सांगितलं, आम्ही सगळे याच मैदानावर तुमची 100वी साजरी करण्याकरता येऊ हा विश्वास आणि ईश्वराला मी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.